गोंदिया जिले में बारिश का पानी कहर बनकर बरस रहा है। जिले में पिछले 2 दिनों से हो रही बारिश के कारण चारों ओर बाढ़ जैसी स्थिति पैदा हो गई है, जिसके कारण किसानों को काफी नुकसान भी हो रहा है। किसानों के मुआवजे के लिए पूर्व जिला परिषद सदस्य किरण कामले ने आज अर्जुनी मोरगांव शहर में एक बड़ा आंदोलन किया। जिले के अर्जुनी मोरगांव तालुका में भारी बारिश के कारण किसानों को काफी नुकसान हुआ है। बारिश का पानी खेतों में भर गया है। किसानों द्वारा लगाई गई फसलें बड़ी मात्रा में नष्ट हो गई है। ऐसे में किसानों के मुआवजे के लिए अर्जुनी मोरगांव शहर में एक बड़ा विरोध प्रदर्शन किया गया। इस विरोध प्रदर्शन में बड़ी संख्या में महिलाएं शामिल हुई थी। इस दौरान पूर्व जिला परिषद सदस्य कामले ने चेतावनी दी कि अगले 8 दिनों में किसानों को मुआवजा नहीं दिया गया तो किसान सड़कों पर उतरकर बड़ा विरोध प्रदर्शन करेंगे। हे 2 दिवसामध्ये एवढा पाऊस आलेला आपल्या तालुक्यामध्ये, त्याच्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे। कारण की जमीन दिसतच नाही आणि शेती तर नाही दिसत। तर आज एवढं जे शेतकऱ्यांनी जे पीक पिकवलेलं, तर आता त्यांचं ते पीक पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि आता त्यांना ते कमी भरपाई तरी द्यावी लागेल ना। कारण प्रत्येकाच आपल्या गावचे काही पाटील लोक नाही आहेत, काही तर लोक गरीब आहेत, 4-4 एकराचे 5-5 एकराचे, ते तर त्या हातावरच जगल्यासारखे जगतात। तर त्यांची जे भरपाई आहे ते जर त्यांना जर लवकरात लवकर मिळत असेल तर काहीतरी त्यांना शेतीचा फायदा होईल। जर त्यांना 12-2-4 महिन्यांनी मिळत असेल तर त्यांनी खावं काय ना करावं काय, अशी परिस्थिती आहे। आणि महागाई तर भयंकर वाढलेली आहे। तर ज्या प्रकारे जसं म्हणतात आमची लाडकी बहीण तशीच आता लाडका भाव म्हणून भावांची थोडीशी काळजी करून लवकरात लवकर 8 दिवसामध्ये कमीत कमी जे काही असेल पंचनामा वगैरे करून थोडंसं घाईनी करून त्या लोकांनी त्यांचा 8 दिवसामध्ये नुकसान भरपाई द्यावी, एवढी आमची सरकारला मागणी जर आमची पूर्ण नाही झाली तर मग आम्ही मोठं आंदोलन करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमची मागणी पूर्ण करू।